लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नाशिक व दिंडोरी महाविकास आघाडीचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत आज आपली उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित असणार आहेत, तर दिंडोरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत। शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले। नाशिक लोकसभा निवडणुकीत 26 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलाय। दिंडोरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित, सुभाष चौधरी यांनी अर्ज सादर केला। 3 मे पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली। महाविकास आघाडीने सोमवारचा मुहूर्त निश्चित केला असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली। दिंडोरीपेक्षा नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवून देण्याची संधी उमेदवारांना मिळाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।